Hello students, now today the next topic number 5, paper number 2, topic number 5, index number. त्याच्यातले सब पॉइंट्स हे आहेत. पहिलं डेफिनेशन, दुसरं टाइप्स ऑफ इंडेक्स नंबर, थर्ड टर्मिनॉलॉजी अँड नोटेशन, फोर्थ कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर. त्याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत. सिंपल ॲग्रिगेट मेथड, त्याच्यावरती एक एक्झरसाइज आहे. वेट ॲग्रिगेट मेथड, त्याच्यावरती सेकंड एक्झरसाइज आहे. नंतर फिफ्थ आहे कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर, याचा अर्थ CLI. त्याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत आणि या दोन मेथडवरती एक एक्झरसाइज आहे. ही पहिली मेथड त्याच्यातली ॲग्रिगेट एक्सपेंडिचर मेथड आणि वेटेड रिलेटिव्ह मेथड. आणि लास्टचा पॉईंट आहे 6 युजेस ऑफ CLI, याचा अर्थ कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स. तर एवढे सब पॉईंट ह्याच्यामध्ये आहेत. याचं महत्त्वाचं फक्त चौथा आणि पाचवा फक्त महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्हाला याच्यामध्ये ह्या दोन मेथडवरती एक्झाम्पल आणि ह्या तिसऱ्या मेथडवरती एक्झाम्पल. ठीक आहे, आता इन डिटेल वन बाय वन बघू आपण. पहिलं डेफिनेशन काय, इंडेक्स नंबर. इंडेक्स नंबर डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला. द इंडेक्स नंबर इज ॲन इकॉनॉमिक इंडिकेटर. काय, इंडेक्स नंबर इज ॲन इकॉनॉमिक इंडिकेटर ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, याचा अर्थ बिझनेस ॲक्टिव्हिटीच्या इकॉनॉमिक्स इंडिकेटरला काय म्हणतो आपण, इंडेक्स नंबर असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे अर्थशास्त्रीय संकेत. बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीमध्ये ज्या बिझनेस ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यामधला अर्थशास्त्रीय जे संकेत आहेत, इकॉनॉमिक इंडिकेटर्स, त्याला आपण काय म्हणतो, इंडेक्स नंबर. सेकंड बघा आता, टाइप्स ऑफ इंडेक्स नंबर. किती आहेत, 3 टाइप्स ऑफ इंडेक्स नंबर. पहिलं प्राइस इंडेक्स नंबर, क्वांटिटी इंडेक्स नंबर आणि व्हॅल्यू इंडेक्स नंबर. नंतर तिसरं आहे टर्मिनॉलॉजी आणि नोटेशन. त्यातलं पहिलं टर्मिनॉलॉजीला काय म्हणायचं, टर्मिनॉलॉजीला बेस पिरियड. पहिलं काय, बेस पिरियड, त्याला इज इंडिकेटेड बाय 0 and current पिरियडला म्हणायचं इट इज इंडिकेटेड किंवा डिनोटेड बाय 1. बेस पिरियडला 0 आणि करंट पिरियडला 1 म्हणायचं. हे लक्षात ठेवायचं. बेस म्हणलं की 0, करंट म्हणलं की 1. बेस म्हणलं की 0, करंट म्हणलं की 1. मग ते पिरियडच्या इयर, याचा अर्थ बेस इयर, करंट इयर. याचा अर्थ बेस म्हणलं की 0 आणि करंट म्हणलं की 1. ठीक आहे, हे झालं टर्मिनॉलॉजी. आता नोटेशन्स. आता एक एक नोटेशन बघूया आपण काय ते. नोटेशन पहिलं काय, P0. P0ला काय म्हणायचं, प्राइस ऑफ कम्युनिटी फॉर बेस इन द बेस इयर. 0 आहे त्यामुळे इन द बेस इयर, याला P1. नंतर Q0 याचा अर्थ क्वांटिटी ऑफ द कम्युनिटी इन द बेस इयर. ठीक आहे, इन द काय, बेस इयर. नंतर P1 आणि Q1. नंतर P1 आहे. P1ला काय म्हणायचं, P1ला प्राइस ऑफ कम्युनिटी इन द करंट इयर. आणि Q1ला काय म्हणायचं, क्वांटिटी ऑफ द कम्युनिटी इन द करंट इयर. 1 म्हणलं की करंट म्हणायचं, 0 म्हणलं की बेस. प्राइस बेस इयर, शॉर्टमध्ये प्राइस बेस इयर, क्वांटिटी बेस इयर, प्राइस करंट इयर, क्वांटिटी करंट इयर. ठीक आहे, नंतर पुढं काय नोटेशन बघा. W म्हणजे वेटेड आणि I मीन्स सिम्पल इंडेक्स नंबर. आयला काय म्हणायचं, सिम्पल इंडेक्स नंबर. याचा अर्थ I इक्वल टू P1 डिवायडेड बाय P0 मल्टिप्लाइड बाय 100. हा झाला आयचा फॉर्म्युला. याचा अर्थ वरती काय करंट आहे, खाली काय बेस आहे, त्यामुळे तर P1 अपॉन P0 इंटू 100. याचा अर्थ I इज सिम्पल इंडेक्स नंबर. I इज डिनोटेड बाय सिम्पल इंडेक्स नंबर. ठीक आहे, हे झालं I. नंतर P01
परत काय P01 इक्वल टू, याचा अर्थ काय झाला, P मीन्स प्राईस, P मीन्स काय प्राईस फॉर, इथं 1 अगोदर घ्यायचं, प्राईस फॉर करंट इयर विथ रिस्पेक्ट टू बेस इयर, प्राईस फॉर करंट इयर विथ रिस्पेक्ट टू बेस इयर. नंतर Q01 क्वांटिटी फॉर करंट इयर विथ रिस्पेक्ट टू बेस इयर, विथ रिस्पेक्ट टू बेस इयर. ठीक आहे. नंतर P01 व्हॅल्यू, व्हॅल्यू फॉर करंट इयर विथ रिस्पेक्ट टू बेस इयर, करंट इयर विथ रिस्पेक्ट टू बेस इयर. नोटेशन लक्षात आली, P0 Q0 P1 Q1 किंवा P0 P1 Q0 Q1, नंतर P01 Q01 आणि V01, हे नोटेशन लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता नेक्स्ट हे झाले नोटेशन. आता पुढे काय, कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर, कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर. पहिलं बघा, आता कन्स्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर काय, त्याच्यामध्ये 2 मेथड्स आहेत. पहिलं सिम्पल ॲग्रिगेट मेथड, सिम्पल ॲग्रिगेट मेथड. हे सिम्पल ॲग्रिगेट मेथडमध्ये काय, पहिलं नंबर 1 प्राईस इंडेक्स नंबर फॉर्म्युला. पहिलं काय, प्राईस इंडेक्स नंबर. मी इथंच लिहितो वरती, इथं वरती आपण लिहिले. ठीक आहे. हे काय करतो, इथं मी इथंच लिहितो, सिंपल प्राइस इंडेक्स नंबर इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहितो प्राइस इंडेक्स नंबर, त्याचा फॉर्म्युला काय P01, काय P01 इज इक्वल टू, इथे लिहितो मी खाली नंबर 1चं काय आलं बघा, P01 इज इक्वल टू समेशन, इज इक्वल टू समेशन, हे कॉमन फॉर्म्युला, समेशन P0 डिवाइडेड बाय समेशन Q0, समेशन इथं P1 मल्टिप्लाय 100, काय P01 आहे, काय P01 याचा अर्थ काय, प्राइस करंट, प्राइस फॉर करंट इयर, करंट इयर विथ रिस्पेक्ट टू बेस इयर, विथ रिस्पेक्ट टू बेस इयर. आता हे लक्षात ठेवायचं, सॉरी इथं P0 आहे, हा कॉमन फॉर्म्युला P01 इक्वल टू प्राइस आहे ना, लक्षात ठेवायचं टाक बघा, प्राइस आहे, प्राइस इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला काय, हा कॉमन फॉर्म्युला झाला, काय झाला, समजा आपण हे कॉमन म्हणून ह्याला P01 इक्वल टू P01 इक्वल टू काय, समेशन ऑफ P1 डिवाइडेड बाय समेशन P0 इंटू 100. समेशन याचा अर्थ काय, बेरीज, P1 ची बेरीज, इथं समेशन P0 म्हणजे P0 ची बेरीज. ठीक आहे, नोटेशन लक्षात आलं का, P01 त्याचा काय याचा अर्थ वरती 1 खाली 0, हे झालं प्राइस. आता सेकंडला काय, क्वांटिटी इंडेक्स नंबर, क्वांटिटी इंडेक्स नंबरला काय, फक्त इथं Pच्या ऐवजी काय घ्यायचं, Q01 इक्वल टू, काय घ्यायचं Q01 इक्वल टू काय येणार, समेशन ऑफ, इथं Pच्या ऐवजी काय येणार फक्त Q1 डिवाइडेड बाय समेशन ऑफ काय Q0 इंटू 100. फक्त बदल कुठे केला आपण, याच्यात मेन बदल केला, हे लक्षात ठेवायचं, वरती P1 खाली P0 आहे. नंतर बाकीचे सगळे फॉर्म्युले तुम्हाला ह्याच्यावर लिहिता येतात. ठीक आहे. नंतर थर्ड काय, व्हॅल्यू म्हणजे काय, V01 इक्वल टू, V01 इक्वल टू, आता V01ला काय करायचं, प्राइस इंटू क्वांटिटी, प्राइस इंटू क्वांटिटी, याचा अर्थ काय झाला फॉर्म्युला मग आता, प्राइस इंटू क्वांटिटी. बघा इथं V01 इक्वल टू प्राइस इंटू क्वांटिटी, याचा अर्थ समेशन, हे इंटू हे इंटू हे म्हणजे काय होणार आता, समेशन ऑफ P1 वरती P1 आहे, नंतर काय Q1 आहे, डिवायडेड बाय खाली समेशन काय, खाली P0 आणि खाली पण काय Q0 आहे, याचा अर्थ P0 आणि Q0 मल्टिप्लाय 100, मल्टिप्लाय 100.
ठीक आहे. याचा अर्थ काय झाला तर समेशन P1 Q1 डिवाइड बाय समेशन P0 Q0 इंटू 100. याचा अर्थ वेअर P0 Q0 आणि P1 Q1 याचा अर्थ ह्याला काय म्हणायचं बेस इयर, काय म्हणायचं किंवा बेस व्हॅल्यू, बेस इयर व्हॅल्यू, याला काय म्हणायचं बेस इयर व्हॅल्यू, याला म्हणायचं करंट इयर व्हॅल्यू. करंट इयर व्हॅल्यू ही बेस इयर, का दोन्हीचं बेस सारखं आहे 0 0, इथं 1 1 आहे करंट आहे. याचा अर्थ बेस इयर व्हॅल्यू करंट इयर व्हॅल्यू. ओके, फॉर्म्युला लक्षात आले, 3 मेन लक्षात आले का बघा. पहिला मेन फॉर्म्युला, आता हे सगळं करतो बघा. मेन तुमचा फॉर्म्युला जो आहे, आपली पहिली मेथड चालली आहे सिम्पल ॲग्रिगेट मेथड, ठीक आहे. त्याच्यामध्ये मेन फॉर्म्युला आपला कुठला झाला आपला P01 इक्वल टू एक एक बघू आपण. आता पहिलं आपलं काय चाललं आहे P01 इक्वल टू काय समेशन P1 डिवायडेड बाय समेशन P0 इंटू 100. हे फिक्स लक्षात ठेवायचं, ठीक आहे. नंतर Q01 इक्वल टू पीच्या ऐवजी काय लिहायचं फक्त Q, याचा अर्थ क्वांटिटी समेशन Q0 इंटू 100. नंतर P01ला काय दोन्हीचं मल्टिप्लिकेशन याचा अर्थ काय वरती P1 आहे वरती Q1 आहे, याचा अर्थ P1 Q1 वरती करंट आहे खाली बेस आहे P0 Q0 इंटू 100. एक लक्षात ठेवलं की आपलं लक्षात येतं, प्राईस लक्षात ठेवलं की क्वांटिटी आली P1 डिवाइड बाय P0, Q म्हणलं की Q1 डिवाइड बाय Q0 आणि फी म्हणलं की दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, याचा अर्थ वरती P1 Q1 खाली P0 Q0 झालं. हे मेन फॉर्म्युले. आता दुसरी मेथड आपली कुठली आता वेटेड ॲग्रिगेट मेथड. कुठले वेटेड ॲग्रिगेट मेथड. वेटेड ॲग्रिगेट मेथडमध्ये सेकंडमध्ये आता फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे बघा. P0L पहिले टप्प्यात लक्षात ठेवायचं. हा पहिला फॉर्म्युला P0L म्हणजे काय आहे त्याचं नाव काय लॅस्पेअर्स प्राईस इंडेक्स नंबर. लॅस्पेअर्स याचा अर्थ L लॅस्पेअर्स प्राईस इंडेक्स नंबर. शॉर्टमध्ये आपण काय म्हणतो P01 आणि L. P01 L हा काय झाला लॅस्पेअर्स प्राईस इंडेक्स नंबर, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आपला मेन फॉर्म्युला काय लक्षात ठेवा. मेन कुठला आहे बघा P0. इकडं आता मेन लक्षात ठेवा आपण. इकडचा आपली सेकंड मेथड चाललं आहे. सेकंड मेथडमध्ये P01 इक्वल टू समेशन ऑफ हे मेन लिहायचं P1 आणि समजा डिवायडेड बाय ह्या P0. फक्त इथं काय करतो आपण इथं W लिहितो. काय लिहितो W इंटू 100. हा मेन फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा सेकंडमधला, ठीक आहे. वेटेड ॲग्रिगेट मेथड त्याचा हा फॉर्म्युला P01 इक्वल टू हा समेशन. आता इथं हा एक कॉमन आहे बघा P1 आणि P0 हे कॉमन लिहायचं. त्याच्यानुसार मग आपले सगळे फॉर्म्युले लिहायचे. आता पहिला फॉर्म्युला आपला कुठला लिहायचा P01 कुठला L. याचा अर्थ L कुठला लॅस्पेअर्स इंडेक्स नंबर, ठीक आहे. त्याच्यामध्ये आता काय करायचं फक्त आपला डब्ल्यूची व्हॅल्यू फक्त चेंज करायचं. प्रत्येक वेळेस काय करायचं आहे डब्ल्यूची व्हॅल्यू फक्त चेंज करायचं आहे. डब्ल्यूला काय घ्यायचं आहे L म्हणलं की लो म्हणायचं, म्हणजे याचा अर्थ बेस. याचा अर्थ बघा समेशन P1 डिवायडेड बाय समेशन P0 हा आपला मेन कॉमन आहे तसा लिहिला. आता इथं डब्ल्यूच्या ठिकाणी काय चेंज करायचं आपलं फक्त L आहे. याचा अर्थ L म्हणजे बेस आहे. याचा अर्थ Q0 इंटू 100 प्रत्येकाला आहे. याच्यात सगळा चेंजेस करायचा. काय अवघड आहे का. L म्हणलं की काय लो,
याचा अर्थ बेस, एल म्हणले काय लो बेस, याचा अर्थ पहिला. मग काय झालं समेशन P1 Q0 डिवाइड बाय समेशन P0 Q0 डिवाइड बाय E इंटू 100. हा झाला पहिला एल. ठीक आहे. नंतर एल नंतर दुसरा आहे पी. कुठला पासेज प्राईस इंडेक्स, पासेज 0 P0LP असं लक्षात ठेवायचं. LP लक्षात ठेवा, नावं लक्षात ठेवायची काही गरज नाही आपला, फक्त P0LP असं नावं लक्षात ठेवलं चालतंय. आता इथं पी आहे, इथं म्हणजे पी म्हणजे प्रेझेंट, आपलं करंट. प्रेझेंट म्हणजे काय करंट लक्षात ठेवायचं. करंटला काय असतं 1. इथं लो आहे, एल म्हणजे लो म्हणजे बेस म्हणायचं. पीला प्रेझेंट आहे म्हणजे करंट आहे, याचा अर्थ 1 आहे. याचा अर्थ समेशन P1 डिवायडेड बाय समेशन P0 हा कॉमन झाला. हा कॉमन. तर डब्ल्यूला इथं काय लिहायचं, चेंज करायचं आहे. Q0च्या ऐवजी काय करायचं आहे Q1 घ्यायचं आहे. Q1 इंटू 100. अगदी सोपं आहे. लक्षात आलं का. लो म्हणलं की काय आलं, हा कॉमन लिहायचा. P1 P0 खाली कॉमन. इथं फक्त वेटच्या ऐवजी काय करायचं आपलं चेंजेस काय करायचं आहे. एल म्हणलं की Q0, पी म्हणलं की Q1. ठीक आहे. नंतर थर्डचं काय कॉम्बिनेशन आहे P01 P01 कुठला DB, कुठला डी मायनस बी नाही, फक्त DB आहे. ते दोघांची नाव आहेत, दोन शास्त्रज्ञ आहेत. कुठला पहिला आहे तो डॉर्बिश आणि डॉर्बिश बॉयलिस नावं लक्षात ठेवायची काही गरज नाही, फक्त DB असं लक्षात ठेवा. तर DB दोघं आहेत म्हणले की ॲडिशन, दोघं आहेत म्हणले काय आली ॲडिशन आली, आणि तर ॲव्हरेज काढू. ठीक आहे. याचा अर्थ कुठल्या ॲव्हरेज घ्यायची, ह्याच्या दोन्हीची ॲव्हरेज. याचा अर्थ दॅट इज इक्वल टू काय आलं मग तुमचं हे P01L प्लस P01P डिवायडेड बाय 2. काय फॉर्म्युला झाला मग आता हे सांगा. दोन्हीचा फॉर्म्युला काय झाला मग आता, दॅट इज इक्वल टू समेशन एल काय समेशन P1 Q0 डिवायडेड बाय समेशन P0 Q0 प्लस हा एलचा फॉर्म्युला. हा काय झाला एलचा फॉर्म्युला, बरोबर आहे. एल म्हणलं की लो, हा कॉमन आपला पार्ट आला, इथं 0 आलं. लो म्हणलं की इथं Qच्या ऐवजी 1, याचा अर्थ हे समजा P1 आणि हे P0 परत Q1 आणि इन टू काय आलं हे डिवायडेड बाय 2 आणि मल्टिप्लाय 100. दोन्हीची ॲडिशन भागिले 2 म्हणजे ॲडिशन. DB आहे दोघांचं आहे, ॲव्हरेज आहे म्हणून डिवाइड बाय 2 केलं. किती सोपं आहे. मेन हा लक्षात ठेवायचा, वरती 1 आहे करंट, खाली बेस आहे. वरती करंट खाली बेस. पी प्राईसच चाललं, आपण क्यू कुठंच घेत नाही, फक्त प्राईस चाललं आहे. वेटमध्ये फक्त चेंज करायचा. इथं P01Lला काय एलला लो म्हणलं की इथं Q0 आलं पाहिजे. नंतर P01ला पी, याला काय पाहिजे Q1 पी म्हणजे प्रेझेंट म्हणजे करंट लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये इथं Q1 आलं. नंतर दोन्हीचं काय DB P01 DB म्हणजे काय दोन्हीची ॲडिशन, ह्याची हे प्लस हे इंटू 100 कॉमन काढले का आपलं मल्टिप्लाय 100 आलं. ठीक आहे. हा झाला एक टप्पा. पुढचा 4th टप्पा काय, पुढचा 4th जो आहे फिशर्स प्राईस इंडेक्स नंबर. फिशर्स P01F फिशर्स म्हणले की रूट लक्षात ठेवायचं. फिशर म्हणलं काय करायचं रूट घ्यायचं आणि ह्या त्यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. याचा अर्थ काय झाला मग आता इथं अंडररूट ऑफ P01L इंटू P01P ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन रूट घ्यायचं. अंडररूट ऑफ काय आता ह्याची व्हॅल्यू सांगा. समेशन काय समेशन P1 Q0 डिवायडेड बाय समेशन P0 Q0. ठीक आहे. मल्टिप्लाय काय समेशन ऑफ पी काय समेशन P1 Q1 डिवायडेड बाय समेशन P0 Q1 मल्टिप्लाय 100. काय सोपं आहे. काय केलं पहिला एल होता बेस घेतला, पी होता करंट घेतला, नंतर DB आहे दोघं आहेत ॲडिशन केले ॲव्हरेज डिवाइड बाय दोघांचे ॲव्हरेज ॲडिशन भागिले 2 आणि एफला काय एफ म्हणजे काय फिशर्स इंडेक्स नंबर
इंडेक्स नंबरला काय दोन्हीचं रूट घ्यायचं, रूट आणि दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. हे रूट घेतलं अंडर रूट ऑफ ह्याचं मल्टिप्लिकेशन. ह्याची व्हॅल्यू याची व्हॅल्यू काहीच नाही, याची व्हॅल्यू आहे याची व्हॅल्यू आहे. झालं, हे झालं फोर्थ. नंतर फिफ्थ. फिफ्थला परत काय ME, याचा अर्थ मार्शल एजवर्थ प्राइस इंडेक्स नंबर. मार्शल्स एजवर्थ प्राइस इंडेक्स नंबर, याचा अर्थ P01. P01 ME, मार्शल आणि एगवर्थ, मार्शल्स अँड एगवर्थ. ह्याच्यामध्ये काय दोघांचं आहे, दोघांचं आम्ही दोघांची काय करायची ॲडिशन करायची, दोघांची काय करायची ॲडिशन करायची. फक्त त्याला डिवाइड बाय 2 करायचं नाही, फक्त वरचाच पार्ट घ्यायचा, फक्त काय करायचा हाच पार्ट घ्यायचा आणि इथं फक्त वरची ॲडिशन करा. म्हणजे काय आलं तर हे समेशन वरची ॲडिशन करा. समेशन काय आलं P1 Q0 प्लस P1 Q1 डिवायडेड बाय समेशन P0 Q0 प्लस काय समेशन राहिलं का इथं आपलं, सॉरी हां इथं काय पहिलं बघा, पहिलं समेशन P0 Q0 नंतर समेशन राहिलं होतं P1 Q1 नंतर खाली काय समेशन P0 Q0 प्लस समेशन P0 Q1 आणि मल्टिप्लाय 100. किती सोपं आहे, काय करता फक्त फॉर्म्युला एकच आहे आपला, तोच फक्त आपण रोटेट करतो आहे. ठीक आहे, इथं फक्त ॲडिशन केली डिवाइड बाय 2 केलं, डीबीला काय केलं ॲडिशन केलं डिवाइड बाय 2 केलं, मल्टिप्लाय 100 तर प्रत्येकालाच आहे. नंतर ह्याचंच रूट फक्त डिवाइड बाय 2 घ्यायचं नाही, ह्याचंच रूट घेतलं तर तो काय आला फिशर्स आला. फिशर्सला काय फक्त दोन्हीचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, फक्त दोन्हीचं काय केलं आपलं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, हे झालं मल्टिप्लिकेशन. नंतर परत दोघं आहेत मार्शल्स अँड एगवर्थ ME, जसं DB आहे तसं ME, DBला ॲडिशन केली डिवाइड बाय 2 केलं, फक्त मार्शल ईला काय करायचं डिवाइड बाय 2 करायचं नाही, फक्त ॲडिशन करायची. ॲडिशन करताना काय करायचं न्युमरेटरची ॲडिशन करायची आणि डिनॉमिनेटरची ॲडिशन करायची. वरची ॲडिशन आली पहिलं सम प्लस दुसरं सम प्लस डिवाइड बाय खाली पहिली सम आणि हे सम इंटू 100. ठीक आहे, हे झालं 6 नंबर. काय झालं हे 6 नंबर झाले. ठीक आहे, आता 5 झालं. आता 6 नंबरचा लास्ट काय ऑल्सेस प्राइस इंडेक्स नंबर. ऑल्सेस प्राइस इंडेक्स नंबर किती 6 नंबरचा आहे. ठीक आहे, इथे लिहितो 6 नंबरचा काय आला फक्त आपला P इथे लिहितो मी 6 नंबरचा कुठला P01W. P01W इज इक्वल टू काय करायचं फक्त रूट घ्यायचं आहे. काय करायचं फक्त वरती रूट घ्यायचं आहे. याचा अर्थ समेशन काय समेशन P1 अंडर रूट ऑफ समेशन P1 यातलं कॉमन काढा. हे रूटमधलं आहे ना तोच फॉर्म्युला वापरायचा. फक्त समेशन P1 कॉमन काढला, P1 काय झाला कॉमन काढला. काय राहिलं मग मध्ये काय राहिलं Q0 आणि Q1 आणि काय राहिलं Q1 बरोबर आहे. Q0 Q1 डिवायडेड बाय समेशन खाली काय कॉमन निघतंय P0 कॉमन निघतंय. काय निघतंय P0 कॉमन आला अंडर रूट ऑफ काय राहिलं P0 कॉमन आल्यानंतर Q0 आणि Q1 मल्टिप्लाय बाय 100. हा जो फॉर्म्युला फिशरचा तोच फॉर्म्युला आपण ह्याला वापरला डब्ल्यूला वापरला. कुठं वापरला डब्ल्यूला. फक्त कॉमन ह्यातलं काय केलं आहे जी कॉमन आहे वरच्यातलं कॉमन काढलं राहिलेलं अंडर रूटमध्ये लिहिलं. कॉमन ह्याच्यातलं कॉमन काढलं समेशन P0 कॉमन काढलं राहिलेलं अंडर रूटमध्ये लिहिलं. याचा अर्थ Q0 Q1 हे अंडर रूटमध्ये आलं. समजलं. अगदी सोपे फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, आणि हे झाले 6 फॉर्म्युले. आणि आता नंतरचा फॉर्म्युला जो आहे तो आपला ह्याच्यावरती एक्झरसाईज तुम्हाला ह्या फॉर्म्युलासाठी तुम्हाला एक्झरसाईज आहे. फक्त सिक्वेन्सला व्यवस्थित लक्षात ठेवा कशाला काय येते. आणि लास्टचा जो आहे आपला कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर. कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर इज इक्वल टू
त्याच्यामध्ये दोन मेथड कुठले, पहिले ॲग्रिगेट एक्सपेंडिचर मेथड. कुठली, ॲग्रिगेट एक्सपेंडिचर मेथड. त्याच्यामध्ये समेशन हे आपलं कॉमन, हे कॉमन कधी विसरायचं नाही पहिलं. ठीक आहे, याचा अर्थ यल आहे, याचा अर्थ परत Q0 ह्याच्यामध्ये यल आहे ना, याचा अर्थ Q0 इंटू 100. याचा अर्थ इज इक्वलन टू, हा फॉर्म्युला कुठला आहे, याचा अर्थ कुठला फॉर्म्युला हा, P01L, आणि ह्याचा फॉर्म्युला सेम आहे. ॲग्रिगेट एक्सपेंडिचर मेथड इज इक्वलन टू लॅस्पेयर्स इंडेक्स नंबर, इज इक्वलन टू लॅस्पेयर्स प्राइस इंडेक्स नंबर. ह्याचा फॉर्म्युला आणि ह्याचा फॉर्म्युला सेम आहे. तेच फॉर्म्युला, काय अवघड आहे का, नाही. हा झाला पहिला फॉर्म्युला कुठला, CLPचा, कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर. आणि दुसरा कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर युजिंग काय, वेटेड रिलेटेड मेथड, किंवा त्याला फॅमिली बजेट मेथड असे म्हणतात. दुसरी आहे फॅमिली बजेट मेथड असेही म्हणतात, किंवा वेटेड रिलेटेड मेथड, रिलेटिव्ह मेथड म्हटलं चालेल. CLI इक्वल टू ह्याच्यामध्ये पण काय, समेशन आधी इथं काय, फक्त हा फॉर्म्युला IW डिवायडेड बाय समेशन W, IW इक्वल डिवाइड बाय समेशन W, एवढा फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, IW डिवाइड बाय समेशन W. बाकी सेम फॉर्म्युल्यात अगदी काहीच नाही. हा तर फॉर्म्युला अगदी जसा तो एलचा आहे तोच फॉर्म्युला आहे, इज इक्वलंट आहे. हा फक्त फॉर्म्युला समेशन IW डिवाइड बाय समेशन W आहे. ठीक आहे, तिथं आपलं हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ओके.